आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस। प्रचारातील भाषणांवर तक्रारीनंतर आयोगाची ही नोटीस 29 एप्रिलपर्यंत उत्तर द्यावं लागणार। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची पुण्यात शक्ती प्रदर्शन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंतांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी अजितदादांच्या उपस्थितीत रॅली, आढळरावांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचं शिंदेंच्या डोक्यात होतं, मात्र भुजबळांनी नकार दिला आणि आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली, अमोल कोल्हेंचा दावा। नाशिकऐवजी शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंची फोन करून मला विचारणा, अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर भुजबळांचा दुजोरा। भुजबळ शिरूरमधून निवडणूक लढवणार होते, यात काहीच सत्य नाही। अमोल कोल्हे खोटं बोलतात, त्यांना आमच्या पक्षाबद्दल काही माहित नाही, अमोल कोल्हेंचा दावा अजितदादांनी फेटाळला। अमोल कोल्हे अशी वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध, कोल्हेंनी अज्ञानपणा दाखवू नये। कोल्हेंच्या वक्तव्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं, त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं। भुजबळांचा पंकजांना खोचक टोला, प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करेन, पंकजा मुंडेंनी केलं होतं वक्तव्य। पराभव होणार हे भाजपच्या लक्षात आलंय, 10 वर्षाचा लेखाजोखा भाजपनं मांडावा। भाजपकडे मुद्दे नसल्यानं माझ्यावर आणि ठाकरेंवर टीका, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत ते दिसेल, देवेंद्र फडणवीसांचा पवारांना इशारा। 542 खासदारांमध्ये ज्यांचे फक्त 10 खासदार निवडणूक लढतात ते आज जाहीरनामा सांगतायत, यावर जनतेचा तरी विश्वास बसेल का? पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांचा सवाल। सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करू, आरक्षणासाठी असलेली 50% मर्यादा दूर करण्यासाठी विशेष कायदा करू, जयंत पाटलांची माहिती। स्पर्धा परीक्षांसाठी आकारलं जाणारं शुल्क माफ करू, तर कंत्राटी नोकर भरती बंद करू, पवार गटाच्या जाहीरनाम्यात घोषणा। भारतरत्न देण्याबाबतचा विषय काही जाहीरनाम्याचा नाही, अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यावरून जयंत पाटलांचा निशाणा, तर अजित पवारांचं दिल्लीत कुणी ऐकत नाही, जयंत पाटलांचा टोला। भारतरत्न देण्याची मागणी करण्यात चूक काय? जयंत पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। सुप्रिया सुळेंसाठी त्यांची मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात, बारामतीत युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंची पदयात्रा। उद्धव ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। उत्तम जानकरांनी आकडा सांगून मोहिते पाटलांचा भूलभुलैया केला, मात्र पाटलांचं घराणं हुशार, जानकरांना फसणार नाही, शहाजी बापू पाटलांची उत्तम जानकरांवर टीका। महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज। रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार होणार, एकनाथ खडसेंचा विश्वास। मागील 10 वर्षात रक्षा खडसेंचं मतदारसंघात प्रभावी काम, रक्षा खडसेंनी भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया।